नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही मुंबईला गावी आलो आहे। आमच्या घरी सर्व सफाई वगैरे बाकी आहे, डेकोरेशन बाकी आहे, म्हणजे बाप्पाचं आगमन आहे आणि आज आम्हाला डेकोरेशन वगैरे सर्व करायचं आहे आणि आणायला खूप पुढे आलेलं आहे, त्यामुळे त्यांनी सर्व सफाई केली आणि आता आम्ही सर्व भाऊ मिळून आपल्या बाप्पाचं डेकोरेशन करायला घेत आहोत। तर त्याला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला। तर मित्रांनो, आता आम्ही सर्व जेवायला बसलो आहे। आम्ही आज लोक इकडे जेवायला बसलो आहे आणि बाकीचे आम्ही आज लोक हे इकडे जेवायला बसलो आहे। आम्हाला सर्वांना एकत्र एका ठिकाणी जेवायला जागा होत नाही ना, आम्ही 20 माणसं आहोत त्यामुळं मी चाललंय, मला फोन करायचा आहे। जेवण झाल्यानंतर ह्या दोघी बहिणी डेकोरेशनसाठी घंट्याने दोरं बांधते, त्यांना आता खूप आले झोप। माणूस तिकडे खेळतोय आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया डेकोरेशन तयारी कुठपर्यंत पोहोचले। मित्रांनो, अशी आमची तयारी चालली आहे डेकोरेशनची। वहिनी घंटी बांधतेत, दहा तिकडे पिन मारतोय। सुंदर असं आमचं डेकोरेशन झालेलं आहे, जबरदस्त एकदम लय भारीवाला। आणि या इकडं वहिनी काय झालं काढते दरवाजा लावायला। नानी झोपले आणि ह्या दोघी बहिणी हे बघा, यांची मेहंदीचं काम चाललं आहे। ही एकदम कलाकार आहे। तर हाय काय रे मी बेटा, हिच्या लास्टी कोंबडी आहे ती, सत्य आहे, ती पीप करते। ह्याने मुंबईवरनं मस्त पकवान तयारी करून झाली आहेत। टाकत या तर ते आता गणपतीमध्ये गाजवणार आहेत, गणपतीमध्ये गाजवणार आहेत ते। आणि हा आमचा माणूस बिटवा किमती काढतोय, दूध पितोय ना, दूध पितोय। म्हणायची मम्मी मला दूध पितोय काय, तर गणपती आणि इकडे उद्या सकाळी तयारी चालली पूजेची, सामान काढते अण्णा। नाच 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 तर मित्रांनो, कसा वाटला डेकोरेशन किंवा म्हणजे नक्की सांगा। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।